हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे 2003ची बॅच आहे आपली 10वीची. तर त्याच्यानंतर आज तब्बल 23 वर्षानंतर आपण सगळे एकत्र भेटलो. गावात तर भेटतो, सगळे एकमेकांना दिसतो, पण साधं कुणाला बोलायलाही कधी कधी वेळ नसतो. आपापल्या कामात सगळेजण बिझी असतात. काही जण दिसतात पण प्रश्न पडतो कसं बोलायचं, तू बोलू का मी बोलू, कोण सुरुवात करणार. तर आता इथून पुढे असं काही होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. तर आज तब्बल 23 वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. आज आठवतंय मला की शाळेची जी घंटा होती ती, प्रार्थनेच्या वेळा, खेळाचे तास असतील किंवा गृहपाठाच्या वया असतील, सगळ्यात महत्त्वाचं गृहपाठाचं आज नाव नको काढायला, पण बाकीचे जी काही मौज मजा बाहेर केली असेल, शाळेत केली असेल, तर असा अनेक आठवणीचा आनंद आज आपण आठवण ती जी आहे ती आज आपण काढूया आणि तोच आनंद आज आपण इथं साजरा करूया. चला तर मग करायची सुरुवात. चला तर मग आपण सुरुवात करूया. आज मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन. तर सर्वांना मी विनंती प्रज्वलन करून या मंगलमय सोहळ्यास आपण शुभारंभ करत आहोत. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून नाश्ता भरपूर केलेला आहे. असं कोणी आहे का नाश्ता मिळालेला नाहीये? शाळा सुरू झाली की सुरुवातीला राष्ट्रगीत असायचं. उशिरा जर आलं तर शिक्षा व्हायची. तर गेटचं बाहेर कुठेतरी थांबायचं, दडून दडून यायचं, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. आज राष्ट्रगीत तर होईल, पण शिक्षा करायची की नाही ते आपल्या आदरणीय शिक्षकांच्या हातात आहे. कारण सर आधी आले, आपण आपल्याला थोडा लेट झाला, उशीर झाला. त्याच्यानंतर मग सर्वांनी मिळून राष्ट्रगीत म्हणूया. राष्ट्रगीतासाठी दोन राष्ट्रगीत सुरू का. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा गण गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम.
कडूनची अक्षर उमटत, काळ्या फळ्यावर पांढऱ्या कडूनची अक्षर उमटत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग भरणारे आपले लाडके सर्वांचे आदरणीय शिक्षक असे आपल्या सर्वांचे लाडके नरी आदरणीय श्री वैभव माने सर यांचा सत्कार सागर शिर्के तरुण मॅडम म्हणजे हसत नको पहिल्यापासून. आणि मी काकडे सर यांचा सत्कार सौ संध्याराणी पाटील आणि अनिता अवसारी करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही मनापासून विनंती. काकडे सर एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. एक काकडे सर आणि आम्ही जाताना नरळे सर आले होते. इतकी छान चित्रकला नाही, बोलायचं काम नाही. त्यावेळेस मनापासून वाटायचं की मला ही कला काय येत नाही, मला कला ही की बाबा तू उत्तर सांग, तू उत्तर सांग, तू उत्तर सांग. आणि नेमकं पाठ असायचं सर्व आले की ते सगळं विसरून जायचं. मी माझं इंट्रोडक्शन देते. माझं माहेरचं नाव शुभांगी महादेव अवसरे आणि लग्नानंतरचं नाव आहे शुभांगी प्रसाद बहुलेकर. मी डिप्लोमा फार्मसी पास आउट आहे. नंतर मी फार्मसी झाल्यानंतर मी आफ्टर मॅरेज मी वेलनेस फॉरेवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅनेजर आहे. माझे मिस्टर सरकारी वकील आहेत. मी आता साताऱ्याचे सगळे सर आहेत आणि ते आमच्या 10वीच्या 2002 आणि 3च्या बॅचच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथं आला त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहोत. आणि माझ्या ह्या मित्रमैत्रिणी आपण खूप 22-23 वर्षांनी भेटलो आहोत. आलं तर ती आपल्यासमोर उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, ती म्हणजे असती आपली शाळा. शाळेबद्दल सांगणं म्हणजे एवढं 5-10 मिनिटात होणं असं सोपं नाही आहे, कारण त्याचं खूप विचार करण्याच्या पलीकडची असते शाळा. आणि पहिल्यांदा मी जे गेट टुगेदरची अरेंज केली टीम, त्यांनी शाळा निवडली गेट टुगेदरसाठी, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. कारण शाळेत येणं होतच नाही. आणि जेव्हा मी 10वी पासआउट झाले, जेव्हा मी मार्कलिस्ट घेऊन गेले, त्याच्यापासून मी आज शाळेत आलेली. आणि मला खूप छान वाटलं ज्यावेळी मी शाळेच्या गेटमधून आत आले, त्यावेळी माझ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. की इथं आम्ही हुसके खेळायचो, तिकडं खो खो खेळायचो. आणि ज्यावेळी स्पर्धा व्हायची अ गट आणि ब गट, त्यावेळी जरी खो-खोला पळायला जरी लेट झाला तर ब तुकडीला किती आनंद व्हायचा, ए आऊट असे म्हणून ते खूप हे करायचे की हां यांची टीम बाद झाली. म्हणजे खूप आठवणी ताज्या झाल्या. तसेच नंतर वर्गात बसल्यानंतर आता हा क्लास होणार की नाही, तो क्लास होणार की नाही, की आपण असंच भेंड्या खेळत बसायच्या. नाहीतर 8वीला आम्हाला सवय होती चिठ्ठ्या लिहायच्या आणि एकमेकीला द्यायच्या, त्या चिठ्ठ्या वाचत बसायचो. म्हणजे असंच खूप म्हणजे काही मला आता बोलता येत नाही की इतके शाळेबद्दल गोष्टी आहेत. आणि आता सांगायचं म्हणलं शाळेबद्दल तर अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात तर द व्हॅल्यू ऑफ स्कूल एज्युकेशन इज नॉट द लर्निंग ऑफ मेनी फॅक्ट्स बट द ट्रेनिंग ऑफ द माइंड टू थिंक. आपण शाळेत पुस्तकी ज्ञान घेतच असतो. आज 8वीतलं पुस्तकांचं ज्ञान घेतलं, उद्या 9वीतलं घेतलं, उद्या 10वीतलं घेतलं, पण हे पुस्तकी ज्ञान हे त्या इयरपुरतं मर्यादित असतं. पण शाळेतले शिक्षक हे याच्या पलीकडे शाळेच्या बाहेर की आपण समाजात कसं वावरायचं ते एक संस्काराची आपल्याला शिदोरी देतात. किंवा कुठल्या वेळी कुठला निर्णय घेतला पाहिजे हे एक माइंडसेट होतो आपला, की हे संस्कार आपल्याला शाळेत आणि शिक्षकांकडून मिळतात. आणि मला आठवते की मी 8वीला असताना आम्हाला गोटपागर सर होते क्लास टीचर, आणि त्यांचं एक वाक्य होतं लालकृष्ण अडवाणीबद्दल की लालकृष्ण अडवाणी प्रत्येक भाषणात बोलायचे इसके पीछे आतंकवादियों का हात है. आणि ते बोलायचे की त्यांचं हात आहे मग तुम्ही पाय घाला ना, असे ते बोलायचे. म्हणजे त्यांची खूप आठवण येते की असं कोण राजनैतिक पॉलिटिक्सबद्दल काय बोलत असेल तर. म्हणजे प्रत्येकाचं शिक्षकांचं प्रत्येकाचं एक हे असतं की सगळ्यांचं सांगणं म्हणजे जमणार नाही आहे. पण गोटपागर सरांनी एक प्रार्थना आम्हाला सांगितलेली 8वीत की सत्य शिवाहून सुंदर हे. आजही मी ते गाणं ऐकलं ना की खूप छान वाटतं की त्या गाण्याचे जे बोल आहेत ना, इथे मोलना दामाचे मोती होतील त्या घामाचे. ह्या समाजात आता तेच झालेलं आहे. कितीही तुम्ही पैसे कमवले काही तर ते तुम्हाला कमीच पडत असतो.
पण त्या पैशाबरोबर जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला त्याचं ते फळ मिळतच असतं. आज मिळेल म्हणजे कायकांना लवकर मिळतं, कायकांना ते उशिरा भेटतं. पण हे कष्ट हे शाळेकडून शिकलं किंवा त्या गाण्यानी एक प्रेरणा मिळते की. आणि मग मला गोटपागर सरांचं आठवतं की ते प्रार्थना खूपही आजही आपल्याला उपयोगी पडते. तसेच टी.वाय. जाधव सर विज्ञान खूप छान शिकवायचे. आज मी माझ्या मुलीला ज्यावेळी विज्ञान शिकवते त्यावेळी मला त्यांची आठवण येते. आता बाबर सर इथं नाही आहेत पण त्यांची तर प्रत्येकात आहे, वंडक्यानं सारखे म्हणते वंडक्यानं. आणि बँकच्या बाहेर जर पाय असेल कुणाचा तर बोलायचे की तुमच्या कुळवाच्या दांड्या आत घ्या. मग आजही आम्ही कुठं गेलो खायला वगैरे की कुणी असं बाहेर टेबलमधून बाहेर पाय काढला की मला त्यांची आठवण होते. मी म्हणते तुमच्या दांड्या आत घेते, नांगर आत घ्या. म्हणजे अशा प्रत्येक सरांच्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या आठवणी आहेत. आणि खूप छान वाटतंय की मला की हे गेट टुगेदरला मी अटेंड करू शकले. मला त्या वेळ पण मिळाला. बाय चान्सली लकीली की सगळ्या मला सुट्टी पण भेटली. आणि मी सर्व माझ्या मैत्रिणींचा आभारी आहे. सगळे आपण भेटलो आणि शिक्षकांची पण आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू अनिता. खूप मोलाचं मार्गदर्शन सर्वांना केलं. माझे नाव लग्नाआधीचं संध्याकाळी अनुभव पाटील आहे आणि माझं लग्नानंतरचं नाव संध्या जाधव आहे. विटा कर्वे सासर आहे. आता सध्या सगळे आम्ही पुण्यामध्ये असतो. माझे मिस्टर IT मध्ये आहेत, ते असतात हैदराबादमध्ये. बाकी काही सगळ्यांनी सांगितलं ते सगळ्यांना तेच सांगायचे. रिस्पेक्टेड सर अँड मॅमबद्दल जे काही सांगायचं होतं तिने शॉर्टमध्ये अगदी व्यवस्थित आणि जे सांगायचं सगळ्यांना तेच तिने सांगितले बरोबर. आणि सगळ्यांनाच खूप मॅम आणि सर सगळ्यांनाच पावलोपावली नेहमी आठवण होते. आमचे सर असे बोलायचे, आमचे TM सर असे ऑर्डर द्यायचे, आमच्या कांचन मॅम अशा बोलायच्या. सगळ्यांनाच चित्रकलेचे सगळ्यांच्या सरांची सगळ्यांची आठवण नेहमी होते. बाबर सरांचे तर कोणीच विसरू शकत नाही बाबर सरांना. थँक्यू सर, थँक्यू सो मच मॅम. तुमच्या सगळ्या माझं नाव दीपाली देशमुख पाटील. सासरचं नाव दीपाली शंकर थोरात. मी सविता जाधव. मी काय सविता उत्तम निकम आणि आता सासरी आहे सविता अमित जाधव. मी कोलकात्याला असते आणि मला एक मुलगा आहे. मी हाऊसवाईफच आहे. आणि काय बोलणार आहे मी आता स्टार्टिंग झाल्यापासून तर मला झोपच लागली. खूप छान वाटलं मला. अगोदर सांगितलं गेट टुगेदर कधीही हो पण मी जाणार, कुणी मला अडवू शकत नाही. एवढं बोलते. सीमा जाधव. आता सीमा थोरात आहे. मी 2.5 वर्ष आता डेप्युटी सरपंच होते. आणि खरं तर हे धाडस म्हणजे पगार सरांच्याकडून आलेला. कोणतं गाव? पुढे व्हायचं हे जमत नाही, ते जमत नाही. गोष्टी येते असं करायचं नाही. ते थोडंसं फार चुकेल नंतर ते आपलं जमेल. पण खरं त्यातून खूप शिकण्यासाठी मिळाले मला.